प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग जबरदस्त आहे. सुरुवातीला आता अर्जुन प्रियावरती प्रचंड भडकलेला असतो. त्यातच अश्विन आणि त्याच्यामध्ये खटके उडतात. शेवटी सगळेच उभेदार आता प्रियाच्या या वागण्याला फसलेलेच असतात. आता सायली अर्जुनने ठरवले की प्रियावरती लपून वार करायचा आणि तसे पुरावे गोळा करण्यासाठी सायली प्रियावर पाळत ठेवते आणि खूप मोठं सत्य समोर येतं. ते म्हणजे प्रिया सदाशिव मैनावतीला पैसे देताना नेमकी सायली रंगे हात पकडते आणि मग सत्य समोर आले की प्रियाचे ते खरे आईवडील आहेत. पण हे सत्य समोर येतंय तरी कसं पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, मी आजारी असल्यामुळे ना आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे, तर प्लीज समजून घ्या आणि काही चुकलं असेल तर माफही करा. बघूयात आजचा छान भाग. आता सत्य कळल्यानंतर अर्जुन इतका भडकलेला असतो. जेव्हा तो घरी परततो त्यावेळी प्रियावरती प्रचंड भडकलेला असतो. आता प्रताप कल्पना तिथेच असतात. प्रताप विचारतो की अर्जुन, अरे काय झालंय? अर्जुन प्रताप कल्पनाला खरं काय ते सांगणार तर सायली विषय भलतीकडेच नेते, म्हणजे विषयाला एक वेगळी दिशा देते. ही प्रिया सगळी नाटकं करते, चांगुलपणाची नाटकं आहे तिची. हे काय आम्हाला कळत नाही आहे का? मंदिरातच काय जाते, गोवऱ्याच काय थापते, सगळी नाटकं आहेत, माहिती आहे की नाही आम्हाला. आता अर्जुन सायलीवरतीच बरसतो. तेव्हा सायली म्हणते की मी प्रियाला पाठीशी घालत नाही आहे. आत्तासुद्धा स्वयंपाकघरात जाण्याचं फक्त नाटकच करत होती, हे पण चांगलंच माहिती आहे. आणि तुम्ही कशाला उगाच चिडचिड करताय? हिची सगळी नाटकं घरातल्यांना कळतात. अर्जुन इतका वैतागतो, पण वेळीच सायलीने परिस्थिती सावरलेली असते. आता नाटकी प्रिया विचारते की सायली, तू का उगाचच घरातल्यांना भडकवतेस माझ्या विरुद्ध? तुम्ही का उगाचच मला बोल लावताय? मला माझ्या घरातल्या माणसांची सेवा करायची आहे, त्यांची सेवा करू देत. तेव्हा कल्पना प्रियाला टोमणा मारते की तन्वी, ही सेवा वगैरे ही सगळी नाटकं आहेत ना, ते आम्हाला कळतायत हा. त्यामुळे उगाच तू तुझं तोंड बंद ठेव. आणि अर्जुन, गेले कित्येक दिवस ती कशी वागते ते आपल्याला कळतंयच ना, मग तुला आजच इतकं चिडायला काय झालंय? अर्जुन सत्य सांगणार त्याआधीच सायली त्याचा हात हातात दाबते, त्याला एक इशारा देते की काहीच बोलू नकोस. मग अर्जुन कल्पनाला सांगतो की कारण हिची नाटकं वाढली आहेत. तुमच्यासाठी गरम पाणीच काय आणते, किचनमध्ये जाऊन स्वयंपाकच काय करते. आता हा सगळा आरडाओरडा ऐकू जातो तो म्हणजे अश्विनला. आणि अश्विन येतो आपल्या बायकोची बाजू सावरायला. तो येऊन अर्जुनवरती बरसतो. दादा, तन्वी कितीही चांगली वागली, तिने कितीही चांगलं सगळं करण्याचा प्रयत्न केला, तरी तुला फक्त तिचे दोषच का दिसतात? आता प्रताप अश्विनला समजावतो की अश्विन, उगाचच वाद नको आहेत घरात. तेव्हा अश्विन भडकतो की डॅड, वाद मुळात मी घालतच नाही आहे. तन्वी जे काही करण्याचा प्रयत्न करते, सगळं बदलण्याचा प्रयत्न करते, त्याकडे फक्त चांगल्या दृष्टीने बघा इतकाच विचार करतोय मी. आता यांच्यातच आपापसात खटके उडायला लागतात आणि सायलीला उगाचच हा वाद पुढे न्यायचा नसतो, कारण विषय भलतीकडेच जातोय. सायली घरातल्यांना सांगते की प्लीज आपण हा विषय आता इथेच बंद करूयात. उगाचच आता घरात आपल्या वाद नको आहेत. तसंही सकाळपासून सर्वजण खूप दमले आहेत. सायली अर्जुनला समजावते की चला तुम्ही वर चला. इतक्यातच आता प्रिया पुन्हा ढोंग करते, हो अर्जुन, तुम्ही दोघं खरंच वरती जा, खूप दमला असताल ना. आणि अर्जुन, मी इथे आहे, त्यामुळे काळजी करू नका. मला फक्त आपल्या माणसांची सेवा करायची आहे, मला बाकी काही नको आहे. आता प्रियाच्या नाटकांना व्यसन तर कोणी घालू शकत नाही आणि त्याचे हात दगडाखाली अडकले आहेत. अर्जुनचे पुरावा नाही आहे तिच्या विरोधात, म्हणून सायलीसोबत तो गुपचूप वर निघून जातो. थोड्या वेळातच अर्जुन सायली दोघे फ्रेश होऊन आपल्या रूममध्ये असतातच. अर्जुन येऊन रागाने बेडवरती टॉवेल फेकून देतो आणि सायलीला विचारतो की तू मला का थांबवलेत खालती? तेव्हा सायली शांतपणे समजावते, मी तुम्हाला गाडीतच सांगितलं होतं की राग आवरा, आता ताईपणा करून चालणार नाही आहे. अर्जुन विचारतो की त्या तन्वीला, त्या प्रियाला आपण काही बोलायचंच नाही आहे का? त्यावर सायली समजावते की त्या प्रियाचा आता मुखवटा फाटलाय, ती तन्वी नाही आहे हे आपल्याला कळलं आहे आणि आपल्या कल्पने पलीकडची फसवणूक केली आहे तिने आपली, त्यामुळे तिला कठोरातली कठोर शिक्षा तर व्हायलाच हवी. अर्जुन विचारतो की हो ना, मग तुम्हाला का बोलू का नाही दिलं?
तेव्हा सायली सांगते की कारण तुम्ही विसरताय की प्रिया कुठल्या पातळीची गुन्हेगार आहे. आपण आता सत्य सांगून टाकलं तर ती बघता बघता सत्य बदलवून टाकेल आणि आपल्यालाच तोंड घशी पाडेल. अर्जुन वैतागतो. आता माझ्याकडे पेशन्स उरलेले नाही आहेत. तेव्हा सायली समजूत घालते की तरीही आपल्याला संयम ठेवावा लागेल, कारण तुम्ही आता पूर्णाजीचा नातू, आईबाबांचा मुलगा, रविराज काकांचा पुतण्या म्हणून विचार करताय. पण जरा वेळ या अर्जुनला बाजूला ठेवा आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून विचार करा, कारण आपल्याकडे त्या प्रियाच्या विरोधात पुरावे नाही आहेत. आपण तिच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करूयात, म्हणजे बघा ती कशी लाथाबुक्क्या खात जेलमध्ये जाते ती. तेव्हा अर्जुन आपला निर्धार पक्का करतो की आता ती माझ्या फॅमिलीच्या इमोशनशी खेळली आहे. तिची सुटका नाही आहे. छोट्यातला छोटा पुरावासुद्धा मी शोधून काढेन आणि तिला आयुष्यभर जेलमध्ये सडवेन. सायली अर्जुनला सल्ला देते की आपल्याला आता थेट हल्ला करता येणार नाही आहे, लपून. आता एकदा का प्रियाच्या विरोधात पुरावे मिळाले की सत्य सगळ्यांसमोर आणूयात. तेव्हा अर्जुन प्रचंड वैतागतो. पुढे काही बोलणार. सायली त्याला समजावते की आता झोपा म्हटलं ना मी. तेव्हा ती जाऊन लाईट बंद करते. अर्जुन जाऊन बेडवर बसतो, पण विचार करत असतो. आता सायलीही जाते आणि झोपते. अर्जुन काही झोपायला तयारच नाही आहे, म्हणून सायली त्याला मागे खेचते आणि सांगते की झोपा म्हणलं ना. अर्जुन वैतागतो. मला झोप येत नाही आहे म्हटलं ना. तेव्हा सायली म्हणते की अच्छा, म्हणजे मी जसं वागते तसं तुम्ही वागताय. आता तुम्ही जसे वागता तसे मी वागले तर. तेव्हा अर्जुन गालातच हसतो. तू ना बायको. तेव्हा सायली म्हणते की मग झोपा. आता दोघेही झोपी जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविराज, प्रतिमा, सुमन काकू तिघेही घरी जायला निघालेलेच असतात. तेव्हा प्रताप म्हणतो की रविराज, अजून थोडे वेळ तुम्ही राहिला असतात, थोडे दिवस, तर भारी वाटलं असतं. त्यावर रविराज म्हणतात की नाही, अरे बघता बघता कितीतरी दिवस राहिलो होतो आम्ही, आणि खरं सांगू का, आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुमचा पाहुणचार झाला आहे. पूर्णाजी विचारतात की तुम्हाला इथे कसला त्रास होतो आहे का सुमन, तुझं इथं मन रमत नाही आहे का. तेव्हा सुमन काकू म्हणते की नाही नाही पूर्णाई, अहो असं काहीच नाही आहे. खरं तर तुम्ही माझा विचार करताय ना, की मी घरी परत गेल्यानंतर तिथे जाऊन मला त्रास होईल याचा. तेव्हा कल्पना म्हणते की आता त्यांनी ठरवलंच आहे तर त्यांना जाऊ देत. प्रतिमा विचारते की मग निघूयात का आम्ही. आता ते निघणार असतातच, पण नेमकी प्रिया नावाची मांजर आडवी जाते. येऊन ते नाटकच काय करते की आई, मला 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 कळतं आहे की तुला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही, आणि ती चक्क हात जोडून विनवण्या करायला लागते की प्लीज थोडे दिवस थांब ना. अगं मला तुझी थोडी तरी सेवा करू देत. आता रविराज बघा तिला कसे खडसावतात. तिची सेवा करायला आम्ही समर्थ आहोत. आमची काळजी करायची कोणी गरज नाही आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षाही नाही. आता प्रिया त्यांना विनवण्या करत असते. इतक्यात अर्जुनच येतो. अर्जुनचा पुन्हा रागाचा पारा चढतो. तन्वी, तुझी नाटकं अजून सुरूच आहेत का. आता सायली समजावते की प्लीज रागावर नियंत्रण ठेवा. अर्जुन खाली येतो आणि प्रियाला फटकारतो. जेव्हा त्याला रक्त द्यायची वेळ होती तेव्हा 1-1.5 तास कुठे भटकत होती. तेव्हा प्रियाची कारणं तयारच असतात. अरे मी सांगितलं ना की आईला त्याने कोणत्या हॉस्पिटलला घेऊन गेला आहे, अश्विनी मला सांगितलंच नव्हतं. अर्जुन तिला सांगतो, अश्विन ज्या हॉस्पिटलशी कलेक्टेड आहे तिथेच तो आत्याला घेऊन जाणार ना. हा कॉमन सेन्स आहे तन्वी. तेव्हा प्रिया थापा मारते, अरे पण तो इतर ठिकाणी व्हिजिटिंगसाठी जातोच ना. मी कन्फ्यूज झाले होते ग आई. आता सायलीही तिला दटावते की प्रिया, अजून कितीदा 30 कारणं देणार आहेत. तुला काय वाटतं, तू कारणं सांगशील आणि आम्ही पटकन त्याच्यावरती विश्वास ठेवू. आता जाण्यापूर्वी प्रतिमाला ती स्वतःची काळजी घ्यायला सांगते. आता ते निरोप घेणारच असतात. इतक्यात अश्विन येतो. तो येऊन विचारतो की हे काय, तुम्ही निघालात सुद्धा. रविराज म्हणतात की हो अरे, जावं तर लागेलच ना. आता घरची आठवणसुद्धा येते. इतक्यातच सायली म्हणते की जरा थांबा. आता प्रियाही तेच वाक्य बोलते. प्रिया धावत किचनमध्ये जाते आणि एक डबा घेऊन येते. ती प्रतिमाला सांगते की आई, मी तुझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेत. सर्वजण आश्चर्याने प्रियाकडे पाहतात. मला कळतंय की तुझा माझ्यावरचा राग गेलेला नाही आहे, पण मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने लाडू बनवलेत. रोज एक लाडू खा
आणि माझी रोज आठवण काढ. आई, तुम्हाला काही दिवसातच कळेल, म्हणजे या घरातूनच सांगितलं जाईल विश्वासाने की मी पूर्णपणे बदलले. आता रविराज तिला स्पष्ट सांगतात, मला तुझ्या हातचं काहीही माझ्या घरात नको आहे. आला लगेच बायकोच्या बैलाला पुळका आलाच. तो लगे रिक्वेस्ट करतो. आता तो म्हणजे कोण कळलं असेल, अश्विन. रविराज काका, अरे तन्वीच्या हातचे लाडू आहेत म्हणजे ते विषारी झालेत का? अश्विनने तसं म्हणता क्षणी प्रिया म्हणते की अश्विन थांबा रे. त्यांना वाटत असेल की मी याच्यात विष वगैरे घातले की काय. प्रिया तो लाडू स्वतः खाऊन दाखवते आणि सांगते की बघ आई, याच्यात मी काहीही मिसळलेलं नाही आहे. हवं तर दुसराही खाते. आता प्रियाच्या या नाटकांना आणखीन सहन करायचं नसतं, म्हणून प्रतिमा म्हणते की त्याची काही गरज नाही आहे आणि ती प्रियाच्या हातातला डबा घेते. सायलीसुद्धा सांगते की मी तुमच्यासाठी खास काहीतरी बनवलं आहे, म्हणजे तुम्हाला आवडतं ते. सायली किचनमध्ये डबा घेऊन येते. जेव्हा प्रतिमा डबा उघडते तर नारळाच्या वड्या असतात. आता प्रतिमा इतकी खुश होते. आता प्रतिमा निघणार. जाताना ती प्रियाने दिलेला डबा तर विसरतेच आणि सायलीने दिलेला डबा आवर्जून पिशवीत घालून घेऊन जाणार असते. प्रिया मागून तिला टोकते, आई, तुमचं दोघांचं वागणं बघून तर असं वाटतंय की माझं माहेर माझ्यासाठी कायमचं तुटलंय. आता तिची ती पुन्हा रडण्याची नाटकं मेलोड्रामा चालू होतो. आता प्रतिमा गुपचूप तो डबा हातात घेते आणि सुभेदारांचा निरोप घेऊन घराबाहेर पडते. पण अर्जुनला हे सहन होत नाही. अर्जुन तर केव्हाच निघून जातो. जेव्हा अर्जुन रूममध्ये असतो तेव्हा खूपच चिडलेला असतो. सायली येऊन विचारते, तुमचा धीर सुटतोय ना? आता पण तुम्हाला प्रिया तन्वी नाही आहे हे घरातल्यांना सांगायचं होतं. तेव्हा अर्जुन सांगतो की ती मुलगी समोर आली ना माझं डोकं फिरतं. तेव्हा सायली म्हणते की हो, पण संयम तर ठेवावा लागेलच ना. हे बघा, आपल्याकडे पुरेसे पुरावे नाही आहेत. अर्जुन म्हणतो की पण ब्लड रिपोर्ट आहेत ना आपल्याकडे. त्यावर सायली सांगते की अहो, तो पुरावा कोर्टासाठी पुरेसा असेल, पण तोच पुरावा जर प्रियाच्या हाती लागला ना तर मग ते होताच नव्हतं करून ठेवेल. आतून सायलीने किती समजूत काढायची अर्जुनची. ती सांगते की तुम्ही कोर्टाच्या केसमध्ये कसं करता, सगळे पुरावे हाती आल्याशिवाय पुढचं पाऊल टाकत नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, पण ही कुठलीही केस नाही आहे. तिथे सिनियर पूर्णाजीचे इमोशन्स जोडले गेलेत. ती मुलगी त्यांच्या इमोशन्सशी खेळते. तेव्हा सायली समजूत घालते की हो, पण तोपर्यंत शांत बसावं तर लागेलच ना. ही गोष्ट आपल्याला लपवून ठेवावी लागेल. कधीतरी असं घडलंच असेल की तुम्ही एखादी गोष्ट लपवून ठेवली, संयम बाळगलाय. कदाचित घरच्यांपासून, माझ्यापासून काहीतरी लपवलं असेलच की. आत्ता मात्र अर्जुन निशब्द होतो, कारण साक्षी जिवंत आहे हे सत्य त्याने सायलीपासून लपवलंयच की. जोपर्यंत ठोस पुरावा आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला शांत राहावं लागेलच. आणि सत्य कळल्यानंतर रविराज काका, प्रतिमा आत्या, पूर्णाजी यांची अवस्था खूप वाईट होणार आहे. त्यांना आपल्याला वेळेवर सावरावं तर लागेलच. अर्जुन म्हणतो, ती तर तूच करू शकते फक्त बायको. तेव्हा सायली सांगते, मी तर त्यांच्या वेदना कमी नाही ना करू शकत. हो, पण एक मात्र सांगते, ज्या दिवशी प्रियाच्या विरोधात माझ्याकडे ठोस पुरावे असतील ना, त्या दिवशी मी तुमच्या बरोबरीने प्रियाला स्वतः घराच्या बाहेर हाकलेन. अर्जुन तिला वचन देतो की तो दिवस तिच्या आयुष्यात तो लवकरच घेऊन येईल. इतक्यात फोन वाजतो. अर्जुनने फोन बेडवरती टाकलेला असतो. तो फोन रिसीव्ह करतो. चैतन्याचा कॉल असतो. महत्त्वाचं काम असतं म्हणून अर्जुन ऑफिसला जायला निघतो. सायली पुन्हा त्याला बजावते, मी जे सांगितलंय ते लक्षात राहील ना. सायली अर्जुन दोघेही खाली येतात. आता सायली विमलला अर्जुनचा डबा तयार करायला सांगते. तेव्हा सर्वजण अस्मिताबद्दल बोलत असतात. पूर्णाची विचारते की अस्मिता आलीच नाही आहे. प्रतापही म्हणतो की हो, रविराज प्रतिमा जाताना सुद्धा ती नव्हती. तेव्हा कल्पना घरातल्यांना सांगते की ती जाऊन आली होती, पण अस्मिता त्यावेळी झोपली होती. इतक्यात अश्विन विचारतो की मलासुद्धा अस्मिताईला बोलायचं आहे, म्हणजे उद्याची तिची सोनोग्राफीची अपॉइंटमेंट बुक करायची आहे का विचारायचं होतं. कल्पना म्हणते की अरे मग जा, भेट तिला जाऊन. अश्विन तोंड पाडून म्हणतो की नाही, नको, राहू देत. मला नाही जायचं तिच्या रूममध्ये. खरं तर न गेलेलंच बरं, तिथे तिचा नवरा असेल ना. तेव्हा प्रताप सांगतो की नाही रे, तो मगाशीच बाहेर गेला आहे. अश्विन म्हणतो की ठीक आहे, मग मी जाऊन येतो. आता प्रिया तिथेही मध्ये तडमडते. प्रिया म्हणते की चल मी पण येते. अस्मिताशी
खूप दिवस झाले गप्पा मारलेल्या नाही आहेत. तिला काय खायला प्यायला हवं बघून येते. आता पुन्हा अर्जुनच्या डोक्यात तिडीक जाते. पुन्हा यांच्यामध्ये खटकेच उडतात. तो प्रियाला फटकारतो की का तू का जातेस अस्मिताईच्या रूममध्ये? हे बघ, तिच्या आयुष्यात ऑलरेडी खूप प्रॉब्लेम आहेत. तू अजून जाऊन क्रिएट करू नको. सायलीचंही तेच म्हणणं येतं की प्रियाने अस्मिताच्या रूममध्ये न गेलेलंच बरं आहे. पण आता या बायकोच्या बैलाला लगेचच राग येतो. सकाळी रोज मला तेच तेच परत का ऐकावं लागतं? आता काय तन्वी अस्मिताईच्या रूममध्ये जाऊन तिचा काय खून करणार आहे का? आता पूर्णाची अश्विनला ओरडते, इतकं टोकाचं बोलू नकोस, शांत राहा. आणि अर्जुनला ती विचारते, तन्वी जर अस्मिताच्या रूममध्ये गेली तर काय प्रॉब्लेम आहे? कल्पना तर स्वतः परवानगी देते की तन्वी तू अस्मिताशी गप्पा मारायला जा. सायली अर्जुनला धक्काच बसतो. कारण पुन्हा वारं उलट्याच दिशेने वाहताना दिसतं. घरातले सर्वजण चक्क प्रियाची बाजू घेतात. तेव्हा प्रतापही अर्जुनला दटावतो की अरे, जर तन्वीला अस्मिताशी बोलायचं असेल तर त्यात चुकीचं काय आहे? उगाचच घरात वाद वाढवू नका. तेव्हा अश्विन घरातल्यांचे आभार मानतो की थँक्यू, निदान तुम्ही तन्वीला समजून घेताय आणि तिला काहीतरी करण्याची संधी देताय. अर्जुन इतका चिडतो, जाऊन तो पूर्णाचीला जाब विचारतो, पूर्णाची सिरियसली ती स्वतः तन्वीला अस्मिताईच्या रूममध्ये का जाऊ दिलत? तेव्हा पूर्णाची म्हणते की अर्जुन, अरे तन्वी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, तर निदान तिच्याशी वाईट तरी नाही ना वागायचं आपण? तिला विरोध कशाला करायचा? अर्जुन शॉक होऊन विचारतो की पूर्णाची, हे तू बोलतेस? तेव्हा प्रतापही म्हणतो की अर्जुन, हे बघ, सतत आपण तन्वीशी वाईट नाही वागू शकत. आणि पूर्णाची म्हणते की हो, तिच्यासोबत सतत वाईट वागलं, विरोध केला तिला, तर घरात फक्त भांडणच होत आहेत. तिच्या प्रत्येक गोष्टीला तर विरोध करूच शकत नाहीत ना. तेव्हा सायली हात जोडून विनंती करते की प्लीज तुम्ही परत परत तिच्यावरती विश्वास ठेवून स्वतःचा विश्वासघात करून घेऊ नका. तेव्हा सायलीला पूर्णाची सांगते, खरं तर मला अस्मिताचा विचार करायचा आहे. मला तन्वीचा विचारच करायचा नाही आहे. मला अस्मिताची काळजी वाटते. पूर्णाची घरातल्यांना समजावते की अस्मिताचे गोड कौतुक करण्याचे दिवस आहेत आणि याच दिवसात तिच्यासोबत काय होऊन बसले. तेव्हा कल्पना शेवटी तिचं आईचं मन ते कळवळणारच. ती म्हणते, मला अस्मिताचा पडलेला चेहरा बघावासंच वाटत नाही. काय अवस्था झाली आहे तिची? तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं ना त्या सचिनमुळे होतं आहे. पण अस्मिताईला कळतच नाही आहे ना. पुन्हा तो चिडतोच. तेव्हा सायली समजावते, हे बघा, ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही आहेत त्यावर चिडून काय होणार आहे? आत्ता जरी भाग संपला असला ना तरीसुद्धा मोठा ट्विस्ट आला आहे. पुढील भागात प्रिया जाते सदामयनाची भेट घ्यायला. दरवाजा ठोठावते, दोघेही दारातच उभे असतात आणि प्रिया त्यांच्या कामाचे पैसे त्यांनाच सोपवते. पण तिच्यावरती पाळत ठेवून असते सायली. आणि सायली धक्क्यात विचार करते की प्रिया त्यांना पैसे का देते? त्यानंतर सायली डायरेक्ट त्यांच्यावरती वार करते. जाऊन जेव्हा दरवाजा ठोठावते ते दरवाजा उघडतात. सायलीला पाहून थोडेसे घाबरतात आणि सायली त्यांना जाब विचारते की प्रिया तुम्हाला पैसे देते, तुमचा आणि तिचं काय संबंध आहे? सदामयनाच प्रियाचे आईवडील आहेत हे सत्य आता सायली शोधून काढेल का? आणि ते कसं? पाहणं तितकंच मनोरंजन.